श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. तुम्ही तुमचे केस कचऱ्यात टाकत असाल तर काय भोगावे लागते ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही तुमचे केस कचऱ्याच्या डब्यात असे टाकत असाल तर सावध व्हा. जे स्त्री पुरुष आपले केस कचऱ्याच्या डब्यात अशीच टाकून देतात त्यांनी कान खोलून ऐका. असे केल्याने कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तर सांगा की तुम्ही तुमचे केस कसे बांधता. तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्यांचे तुम्ही काय करता. तुम्हीही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देतात का. जर तुम्ही ही एक चूक करत असाल तर सावध व्हा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हीही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का. तुमच्यावर काही तंत्र मंत्र केले आहे का किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला त्यांच्या प्रभावाखाली ठेवते आहे का. तुम्ही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागावलेले असतात, चिडचिड करतात आणि आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात. भक्तांनो, तुम्हाला मी सांगते की ज्या महिलांनी आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकले त्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं होतं. अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम होतो. तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं काय करावं. तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भक्तांनो, जेव्हा महिलांच्या साज शृंगाराबद्दल काही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकात उल्लेख होतो. या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साजशृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टी माहिती दिली आहे. समुद्रशास्त्रात असे सांगितले आहे की ही महिला लक्ष्मीचे रूप मानली जाते. महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याचा चार चांद लावत नाहीत, तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केसांसंबंधित अनेक चुका करतात, ज्याचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात. अनेक महिलांना माहीत नसेल की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही. महिलांना हेही माहीत नसेल की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी कापू नयेत. डोक्याच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्याकडे महिलांकडून दुर्लक्ष होते. हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील 7 दिवसांपैकी काही विशेष अशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही. परंतु अनेकदा ऐकले असते की महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापू पण नयेत. याशिवाय अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस आहेत सांगितले गेले आहेत ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते. ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो, ज्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करतो. याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबावरही होतो. सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे आणि कापणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात.
त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात. शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा असतो. शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते, ज्यामुळे घरात सुख, संपत्ती आणि वैभव वाढते. सोबतच शनिवारी आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे, कारण तुमच्या कुंडलीतील शनी, राहू आणि केतू कमजोर होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. याशिवाय अमावस्या आणि पौर्णिमा, एकादशी सारखे काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे, कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाहीत. आता जर महिलांच्या केस कापण्याबद्दल बोलायचे झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नको, कारण त्यांनी महिलांचे केस माता लक्ष्मी संबंधित असतात. तुमचे केस जितके जास्त लांब असतात तितकी तुमच्याकडे धन संपत्ती भरपूर येते आणि ऐश्वर्याची वाढ होत असते. पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील. तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका. महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचरतात, त्यामुळे अनेकदा केस तुटतात. महिलांचे हे तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात. महिलांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की ज्यांच्या केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो, या महिलांनी आपले केस इकडे तिकडे टाकता कामा नये. असे एखाद्या तांत्रिक किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्या चुकीचा उपयोग करतो. केसांचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध करू शकतात. अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी करतात. याशिवाय तंत्रशास्त्रात त्यांची शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो. महिला जेव्हा त्यांचे केस विंचरतात किंवा बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून जमिनीत पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावेत. जर ते शक्य नसेल तर केस कचऱ्यात टाकताना त्यावर थुंकावे. असे केल्याने कोणत्याही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर करू शकत नाही. तर भक्तांनो, अशी अपेक्षा करते की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरणार. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार करा. व्हिडिओमधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करू शकाल. आता असे व्हिडिओमध्ये सांगितले गोष्टी तुम्ही व्यवस्थित आचरण करा. श्री स्वामी समर्थ.